नागपुर में शिवभोजन योजना को लेकर बड़ा मुद्दा सामने आया है। पिछले 9 महीनों से अनुदान नहीं मिलने से केंद्र संचालकों पर आर्थिक संकट गहरा गया है। शिवसेना ने सरकार से 15 दिन में बकाया अनुदान देने की मांग की है। नागपुर जिले में चल रही शिवभोजन योजना आर्थिक संकट का सामना कर रही है। शिवसेना के अनुसार वर्ष 2025 से जनवरी 2026 तक का करीब 9 महीनों का अनुदान अभी तक जारी नहीं किया गया है। जिले में कुल 213 शिवभोजन केंद्र संचालित है, जिनमें लगभग 1500 महिलाओं और पुरुषों को रोजगार मिला हुआ है। साथ ही रोजगार करीब 25,000 गरीब, जरूरतमंद और वृद्ध नागरिकों को भोजन उपलब्ध कराया जाता है। अनुदान नहीं मिलने के कारण केंद्र संचालकों को कर्ज लेकर व्यवस्था चलानी पड़ रही है, जिससे उनकी आर्थिक स्थिति कमजोर हो रही है। शासनाची महाविकास आघाडीतली ही योजना आहे शिवभोजन योजना। ही योजना शासनाने जे शासनाचं काम आहे की आपल्या जनतेसाठी गरीब असो, गरजू असो, वयोवृद्ध असो त्यांच्यासाठी ही योजना शासनाने 2019 मध्ये 26 जानेवारी रोजी सुरुवात केली होती आणि आतापर्यंत ती योजना त्याचं अनुदान जे आहे ते शिवभोजन केंद्राच्या माध्यमातून बरोबर येत होतं आणि गरजू लोकांना त्याचा लाभ मिळत होता। परंतु मागील 9 महिन्यापासून या जो अनुदान शासनाच्या माध्यमातून येतं ते अनुदान आलेलं नाही आहे। त्याच्यामुळे ही योजना कशी चालवायची असं केंद्र शिवभोजन केंद्र संचालकांवर प्रश्न आहे। हे सगळे सामान्य लोक आहेत आणि त्याच्या माध्यमातून किती कर्ज करायचं, कसं चालवायचं असा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। म्हणजे ती योजना आपण केंद्र ते बंद करायचं का अशा प्रकारची परिस्थिती संपूर्ण शिवभोजन केंद्र संचालकावर आहे। त्याच्यामुळे आतापर्यंत अनेक मागण्या मुख्यमंत्री साहेबांना, बावनकुळे साहेबांना, पालकमंत्री यांना या सगळ्या केंद्र संचालकाच्या माध्यमातून झालेले आहे, परंतु याचा कुठेही मार्ग निघत नाही आहे, त्यांचं अनुदान येत नाही आहे। याच कारणाने आम्ही सर्व पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि सर्वच पक्षाचे आजी माजी लोकप्रतिनिधी असं मिळून आज कलेक्टर यांना जिल्हाधिकारी म्हणून, शासनाचे प्रतिनिधी म्हणून त्यांना आज आम्ही निवेदन दिलं आणि त्यांनी पण सांगितलं की जे पूर्ण जे 9 महिन्याचे पैसे आहे मी आज त्यांच्याशी पत्रव्यवहार आणि पाठपुरावा करतो आहे आणि जर शासनाने एकसाथ जर ते पैसे नाही देऊ शकत तर इन्स्टॉलमेंट वाईज द्यावं, परंतु पैसे द्यावं असं मी आज त्यांच्याशी समन्वय करतो असं त्यांनी सांगितलं। आणि त्यांना आम्ही हे पण सांगितलं आहे की याच्यामध्ये जवळपास 1500 लोक, महिला आणि पुरुष असा एक 1500 लोकांचा रोजगार आहे आणि 25,000 गरजू लोक जे वयोवृद्ध आहेत, ज्यांना गरज आहेत, असे 25,000 लोक ग्रामीण आणि शहर मिळून याचा लाभ घेत आहे। हा प्रश्न 25,000 लोकांचा आहे, गरजू लोकांचा आहे। त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये हे अनुदान देण्यात आपण प्रतिनिधी म्हणून द्यावं अशा प्रकारची आज त्यांना मागणी केलेली आहे। आणि हे येत्या 15 दिवसात जर नाही झालं तर 15 दिवसात आम्ही सर्व पक्षाचे पदाधिकारी म्हणून, कार्यकर्ते म्हणून ही योजना गरिबासाठी आहे। याच्यात कुठल्याही प्रकारे राजकारणचा विषय नाही, म्हणजे आम्ही विरोधात आहो किंवा सत्तेत आहो हा प्रश्न नाही। एक आपल्या शहरातल्या संपूर्ण सामान्य लोकांना, गरजू लोकांना एक जेवणाचा लाभ त्यांना मिळतो, एक त्याच्यामुळे ही योजना आहे। आणि या आपल्या पूर्ण राज्यामध्ये, या शहरामध्ये आम्ही कार्यकर्ते म्हणून आपली ते सर्वांचीच जबाबदारी आहे। मी तर असं म्हणेल की सगळेच नगरसेवक, लोकप्रतिनिधी महानगरपालिकेचे जरी असले, परंतु या शहराच्या विकासाचा तो विषय त्या महानगरपालिकेमध्ये आपण करत असतो। त्याच्यामुळे संपूर्ण लोकप्रतिनिधी महानगरपालिकेचे असो या शहराच्या गरजू लोकांसाठी त्यांनी करायला पाहिजे। त्याचप्रमाणे जे या ठिकाणी कुठल्याही पक्षाचे, आपले शहराचे, ग्रामीणचे आमदार असो त्यांनी हा विषय करायला पाहिजे। इवन मी म्हणून की खासदार म्हणून लोकप्रतिनिधींनी पण करायला पाहिजे। आणि जवळपास हा जो अनुदानाचा शहर ग्रामीण मिळून जो विषय आहे हा जवळपास 17 ते 18 करोड हा अनुदान एक पेंडिंग हा विषय आहे। ते येत्या 15 दिवसात त्यांनी हे मागणी एक लोकांसाठी असल्यामुळे पक्षाच्या पलीकडे जाऊन गरजू लोकांसाठी आहे, म्हणून सर्वच पक्षाच्या लोकांनी याच्यामध्ये पुढाकार घ्यावा। आम्हीच एवढ्या लोकांनी शहरामध्ये का बरं पुढाकार घ्यावा? सगळ्याच आजी माजी लोकप्रतिनिधींनी याच्यामध्ये पुढाकार घेऊन चांगली योजना आहे ती चांगले म्हटलं पाहिजे। प्रत्येक माणसाच्या, प्रत्येक पक्षाच्या पदाधिकाऱ्याचं आणि लोकप्रतिनिधीचं आपल्या शहराच्या लोकांप्रती, या गरजू लोकांप्रती
तरुणांप्रती वयोवृद्धीप्रती सगळ्यांचीच जबाबदारी आहे आणि कर्तव्य आहे. म्हणून हे सगळ्यांनीच मागणी केली पाहिजे असं आमचं या ठिकाणी मत आहे. आम्ही जर मागणी केलीच आहे आणि येत्या 15 दिवसात जर ही मागणी पूर्ण नाही झाली तर आम्ही कार्यकर्ते म्हणून आपल्या शहराच्या या गरजू लोकांसाठी आम्ही रस्त्यावर उतरू. एवढंच नव्हे तर शिवसेनेच्या पद्धतीने शिवसेना स्टाईलने उतरू आणि या शहरामध्ये ही योजना गरजू लोकांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करू. जो पैसे उसके नहीं आ रहे हैं तो हम उसको भी पेमेंट थोड़ा थोड़ा करके हमारे पास से हम चला रहे, लेकिन 9 महीने का पेमेंट यानी बहुत बड़ा डिस्टेंस हो गया है. तो इसमें जो शासन हम मुख्यमंत्री की तरफ भी गए, उप मुख्यमंत्री की तरफ भी गए, भुजबल साहब की तरफ भी गए हैं और जिलाधिकारी के साहब की तरफ बहुत दिनों से ये संगठन पूरी महाराष्ट्र में है, ये संगठन पूरी महाराष्ट्र में है. और लेकिन जो है कि अपनी अपनी मर्ज़ी से जो नेता दिखता है वहाँ हम जा रहे हैं, नहीं जा रहे ऐसा कुछ नहीं. लेकिन अभी पानी अपन बोलते हैं ना सर के ऊपर चला गया है और 9 महीने का पेमेंट यानी हमारा 9 लाख 10 लाख 12 लाख के ऊपर होता है. वो पानी यानी वो जो पैसे हैं वो रुके हैं. और आज की दुनिया में 12 लाख बहुत मायने लगता है कि एक बचत गट है जिसका आदमी नहीं हुए हैं वो भी बचत गट महिलाएं चला रही है, उसकी भी दुविधा ही है. लेकिन आज सरकार को जवाब देना ही होगा कि हमारे पैसे इतने महीने के लिए क्यों रोके गए हैं. शिवसेना ने सरकार से मांग की है कि 15 दिनों के भीतर बकाया अनुदान जारी किया जाए. यदि ऐसा नहीं होता तो पार्टी आंदोलन करने की चेतावनी दे चुकी है. शिव भोजन योजना को गरीबों के लिए महत्वपूर्ण योजना माना जाता है और इसके सुचारू संचालन की जिम्मेदारी सरकार पर बताई गई है.